जीवघेण्या ऍक्सिडेंट मधून वाचला. सर्जरी, पेन आणि लांब रिहॅब पर्यंत सगळं त्याने फाईट केले आणि एक असा कमबॅक केला जो लाखो लोकांना इन्स्पायर करून गेला. पण आता पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतोय की रिषभ पंतचा लक पुन्हा त्याच्या विरुद्ध तर जात नाहीये ना? 15 एप्रिल 2026 ला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामधील मॅच एम चिन्नस्वामी स्टेडियमवर झाली, जिथे फॅन्सनी एक असा मोमेंट पाहिला जो कोणालाच पाहायचा नव्हता. ही फक्त एक इंजरी नव्हती, हा एक रिमाइंडर होता की कमबॅक किती फ्रजाईल असतो. LSGच्या इनिंगच्या 5व्या ओव्हरमध्ये पंत क्रीजवर आला, पण समोर होता जॉस हेझलवूडचा टाईट स्पेल. त्याने पहिल्यापासूनच पंतला पेस आणि बाउन्सने ट्रबल केलं. एक बॉल त्याच्या पोटावर लागला, पण खरा प्रॉब्लेम तेव्हा झाला जेव्हा एक शार्प डिलिव्हरी ठोकून त्याच्या एल्बोवर लागले. त्याला होणारा त्रास दिसत होता. ऑन फील्ड ट्रीटमेंट झाली, स्प्रे पण यूज केला गेला, पण त्याला बॅट प्रॉपरली ग्रिप करता येत नव्हती. फक्त 6 बॉल्स मध्ये 1 रन करून शेवटी त्याला फील्ड सोडावी लागली. स्कोर छोटा होता, पण कन्सर्न खूप मोठा होता. पण हा मोमेंट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला डिसेंबर 2022 कडे परत पाहावं लागेल. त्याच्या लाईफ मधील टर्निंग पॉइंट, एक भयानक कार ऍक्सिडेंट जिथे फक्त त्याचं करिअर नाही तर जीव पण धोक्यात होता. मल्टिपल इंजरीज, सर्जरीज आणि खूप महिन्यांची रिकव्हरी. ही सगळी प्रोसेस खूप कठीण होती. क्रिकेटमध्ये परत येणं हे हा फक्त कमबॅक नव्हता, तो एक मिरॅकल होता. प्रत्येक स्टेप जो त्याने फील्डवर टाकला तो एक विक्टरी सारखा होता. पण IPL मध्ये रिषभसाठी कमबॅक नंतर गोष्टी जशा एक्सपेक्टेड होत्या तशाप्रमाणे स्मूथ झाल्याच नाही. LSG ने जेव्हा पंतला 27 करोडला पिक केलं तेव्हा ती फक्त एक डील नव्हती, ते एक स्टेटमेंट होते. IPL हिस्ट्री मधील सगळ्यात महाग प्लेअर म्हणून त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. एक्सपेक्टेशन्स खूप मोठ्या होत्या. मॅच विनिंग नॉक्स, लीडरशिप डॉमिनन्स सगळं काही त्याच्यावर डिपेंडेंट होतं. आणि काही वेळा पंतने ते दाखवलं पण, जसे की सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याची स्ट्रॉंग इनिंग्स. पण ओव्हरऑल बघितलं तर कन्सिस्टन्सी मिसिंग दिसली. काही वेळा तो पूर्ण ओल्ड पण दिसतो, फिअरलेस आणि एक्सप्लोजिव्ह. पण काही वेळा त्याच्या बॉडीवरील इंजरीचा इफेक्ट दिसतो, एस्पेशली कीपिंग आणि पॉवर हिटिंग मध्ये. आता ही नवी इंजरी या सगळ्या कन्सर्न्सला अजून वाढवते. एल्बो इंजरी एक विकेट कीपर बॅटर साठी खूप सिरियस असते. ग्रिप, बॅट स्विंग, पॉवर जनरेशन सगळ्या गोष्टींवर इफेक्ट पडतो. त्याचा फेमस 1 हँडेड 6 पण याच ग्रिपवर डिपेंडेंट असतो. त्याच्यासोबत थ्रोईंग, कॅचिंग आणि कीपिंग रिफ्लेक्सेस वर पण इम्पॅक्ट होतो. म्हणजे हा फक्त एक छोटा सेटबॅक नाही, हा त्याच्या कोर गेम वर प्रश्न उभा करू शकतो. मॅच मध्ये पण या इंजरीचा डायरेक्ट इम्पॅक्ट दिसला, पण दुसऱ्या इनिंग साठी अवेलेबल नव्हता, म्हणून निकोलस पुरनला कॅप्टन्सी घ्यावी लागली. टीम थोडी अनसेटल्ड दिसली. 147 चा टार्गेट डिफेंड करता येणाऱ्या पोझिशन मध्ये असून पण LSG मॅच कंट्रोल करू शकली नाही. RCB ने 5 विकेट्सने मॅच जिंकली. स्कोर बोर्ड वर हा एक सिंपल डिफीट होता, पण इंटरनली हा एक मोठा सेटबॅक होता. आतापर्यंत LSG कॅम्प कडून एक्झॅक्ट मेडिकल अपडेट आलं नाही आहे. ही अनसर्टनिटी पण टेन्शन वाढवत आहे. एक असा प्लेअर ज्याने ऑलरेडी खूप फिजिकल आणि मेंटल स्ट्रगल फेस केले आहे, त्याच्यासाठी नवी इंजरी खूप मोठा कन्सर्न बनते. पंतची स्टोरी नेहमीच रेझिलियन्सची राहिली आहे. यंग एज मध्ये इंडियन टीम मध्ये एंट्री करून फिअरलेस क्रिकेट खेळणं, मग एक भयानक ऍक्सिडेंट मधून वाचून परत येणं. त्याने प्रत्येक वेळा प्रूव्ह केलं की तो एक फायटर आहे. पण हा फेज थोडा वेगळा दिसतोय. आता गोष्ट फक्त टॅलेंटची नाहीये, आता गोष्ट आहे ती त्याच्या बॉडी त्याच्या एम्बिशनला सपोर्ट करू शकते का याची. त्याच्यामध्ये हंगर अजून पण तेवढाच आहे. पॅशन, एग्रेशन, जिंकण्याची इच्छा सगळं अजून पण दिसतं. पण टॉप लेवल क्रिकेटमध्ये फक्त इंटेंट चालणार नाही, तिथे फिटनेस, रिदम आणि कंटिन्युइटी इक्वली इम्पॉर्टंट असते. आणि इंजरीज हेच डिस्टर्ब करतात. फॅनसाठी हा एक इमोशनल रोलर कोस्टर आहे. त्यांनी पंतला पीक वर बघितलं आहे, फिअरलेस, अनप्रिडिक्टेबल आणि मॅच विनर. त्यांनी त्याला लोएस्ट फेज मध्ये पण बघितलं आहे, रिकव्हरीसाठी फाईट करताना. आणि आता पुन्हा एकदा तो एक क्रॉस रोड्स वर उभा आहे. मग आता रिषभ पंत पुन्हा एकदा या सेटबॅक वरून उठून आपला बेस्ट फॉर्म परत मिळवू शकेल का, की हा कमबॅक आता त्याच्यासाठी सगळ्यात मोठी परीक्षा म्हणून समोर उभा राहील? तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.